नमस्कार, मी नंदिनी. तर आज आपण बनवणार आहोत काळा मसाला. त्यासाठी मी ते अगोदर धने भाजून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये लवंग, मिरी, जावित्री, दालचिनी, जिरे, खसखस हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं दगडी फूल टाकून ते पण चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता टाकून ते पण चांगला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये हा वाळलेला कांदा आहे, तो पण थोडासा तेल टाकून भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरं चांगलं बारीक खिसून घेऊन ते पण भाजून घेतलेले आहे. सर्व मसाले आता भाजून झालेले आहेत. त्यानंतर हे सर्व मसाले थंड करून घेऊन नंतर मिक्सरला बारीक करून घेऊ. आता हे थोडे थोडे करून मिक्सरमध्ये वाटून घेऊ. मसाले छान बारीक झालेले आहेत. चाळणीने चाळून सगळे मसाले वाटून झालेले आहेत आणि चाळून पण झालेले आहेत. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी खोबरं वाटून घेऊ. खोबऱ्याला बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता राहिलेलं खोबरं पण वाटून घेऊ. त्यामध्ये पण तेल सुटलेलं आहे. हे सगळं हाताने मिक्स करून घेऊ. बघा किती छान मसाला तयार झाला आहे. असा मसाला बनवण्यासाठी हे सर्व साहित्य कमेंटमध्ये खाली दिलेलं आहे. एक वेळेस बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक वेळेस असा मसाला बनवून पहा. धन्यवाद.